येशू म्हणतो, अहो कष्टी व भाराक्रांत जनो, तुम्ही सर्व मजकडे या, मी तुम्हाला विसावा देतो, म्हणजे मी तुम्हाला पाणी देतो. आणि कसलं पाणी माहिती का? हे पाणी पिल्यावर पुन्हा तुम्हाला थकवा येणार नाही, पुन्हा तुम्हाला श्रम करण्याची गरज नाही, पुन्हा तुम्हाला कसोटीस लागण्याची गरज नाही. त्या विहिरीचं काय वैशिष्ट्य आहे? या विहिरीवरती शंभरुणी स्त्रीला सगळे लोक पाणी भरून गेल्यावर सरते शेवटी तिला तिथं पाणी भरावं लागत होतं. का? कारण ती एक टाकाऊ बाई होती, एक व्यभिचार करणारी स्त्री. तिला समाजामध्ये स्थान नव्हतं, चार लोकांमध्ये, आणि तिला तिथं पाणी भरण्याची परवानगी नव्हती. एक टाकाऊ आणि सर्व प्रकारची बदफैली असणारी स्त्री, जिचं नाव खराब झालेलं होतं. परंतु येशू ख्रिस्त त्या विहिरीवरती यासाठी आला की तिला स्वतःचं एक नवीन नाव द्यावं, तिची स्वतःची एक ओळख बनावी. दिवाळीचे प्रिय लोक, आज जे तुम्ही वचन ऐकत आहात, ज्या पाण्यासंबंधाने मी तुम्हाला सांगणार आहे, ते जीवनी पाणी, ज्याच्यामध्ये सार्वकालिक पाण्याचा उफळता झरा असं म्हटलेले, उफळत्या झऱ्याचं वैशिष्ट्य काय? त्यातून नवीन आणि नवीन येत असतं. ते डबक्यासारखं पाणी नाही, तुमचं जीवन नवीन नवीन आणि नवीन आशीर्वादानं राहावं, यासाठी येशू ख्रिस्त म्हणतो, माझ्याकडे पाणी, माझ्याकडे पाणी वा. तो म्हणतो, अहो तांबल्यानो, तुम्ही सर्व जलाशयाकडे, पैका असलेले पैका नसलेले, तुम्ही सर्वजण माझ्याकडून येऊन फुकट तुम्ही घ्या. आज सकाळी ते पाणी, त्या पाण्यासंबंधाने मी तुम्हाला सांगतोय की विहिरीमध्ये ते पाणी नाही. आता ते पाणी त्या विहिरी संबंधाने बोलतोय. त्या बाईचं संभाषण काय?